चला वागडो हिटर्स, आपल्याला विनंती आहे 2 फलंदाज आत पाठवून द्या. समोरच्या टीमने फिल्डिंग लावलेली पूर्ण. आपली टीम आयोजक म्हणून आहे, तर आपण नियमाचं पालन करा. हा जो सामना होतोय तो वागडो हिटर्स वर्सेस लडकदोस्ती योद्धाच. वागडो हिटर्स यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोनही संघाचे 12वे खेळाडू या. लडकदोस्ती योद्धाच आणि वागडो हिटर्स, आपला खेळाडू एक एक पटकन पाठवून द्या. सामना तोपर्यंत चालू नाही होणार. यानंतरची होणारी महत्त्वपूर्ण मॅच देखील आहे वालवा वस्ती फायटर्स विरोधामध्ये बाजारीमाळा वॉरियर्स. यानंतरची होणारी मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. प्रत्येक टीमला विनंती आहे की आपला एक एक खेळाडू आधीच पाठवून द्यायचा आहे. 4 वेळा आपल्याला विनंती नका करायला की आपला खेळाडू कॉमेंट्री बॉक्स पाशी पाठवून द्या म्हणून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विशाल शिंदे स्ट्राईकच्या दिशेने. विशाल शिंदे स्ट्राईकच्या दिशेने आहे, तर विश्वास बोराटे नॉन स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतात. तर षटक क्रमांक पहिलं अनिकेत गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळतील. लेज दी प्ले सामन्याला होती सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक अनिकेत नक्कीच हातात आहेत. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम वडकी प्रीमियर लीग, टेनिस क्रिकेटचा असणारा कुंभमेळा अर्थात वडकी प्रीमियर लीग या मैदानावरती संपन्न होते आहे. महत्वपूर्ण मॅच. चला चालू करा. ही देखील आहे दुसऱ्या क्रमांकाची बॅच. आजच्या दिवसभरामधली गोलंदाज सज्ज आहेत अनिकेत. हा चेंडू बॅकफुटवरती सरकत इथे अगदी आपण पाहूया यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील आणि विशाल शिंदेला इथे लागतंय तंबूच्या आश्रयाला जायला. तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यश नक्कीच अनिकेतला पहिल्या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात अनिकेत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. अनिकेत गायकवाड तर न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. शून्यावरती धावफलक आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अगदी आपण पाहतोय संपन्न होते. वडकी प्रीमियर लीग WPL 2024 दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसातील असणारी दुसरी मॅच. गोलंदाज अनिकेत गायकवाड तर स्ट्राईकला आता गणेश. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचं खातं उघडलं जातंय. एक बाद एक धाव धावफलकावरती आहे. शांत प्रकारचं वातावरण. वागडो हिटर्स एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने लडकत वस्ती योद्धाच. या दोन संघांमध्ये मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतदार. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. खोदकाम मैदानाच्या आतमध्ये करावंच लागेल कारण इथे धावा जमवायच्या आहेत. त्यासाठी नक्कीच मोठे फटके देखील येणं गरजेचं आहे. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक मार्गस्थ आहे. हॅपी टेनिस क्रिकेट स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. क्रिकेट रसिकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा कारण इथे खेळाडूंबरोबर क्रिकेट रसिकांसाठी देखील नामी संधी असणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. अगदी 200 रुपयाचं प्राइज मैदानाच्या बाहेर जे क्रिकेट रसिक झेल घेतील त्यांच्यासाठी आहे. अनेक क्रिकेट रसिकांनी मात्र त्या सुवर्ण संधीचा फायदा देखील घेतलाय. भाग्यवान विजेता देखील दररोज एक नक्कीच पाहायला मिळतो आणि आज देखील कोण भाग्यवान
यासाठी नावनोंदणी देखील 9 वाजेपर्यंत अवघी सुरू आहे. अजून 15 ते 20 मिनिटाचा वेळ आहे फक्त. त्यामुळे ज्या क्रिकेट रसिकांना नावनोंदणी करायची करून घ्या. इथं देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बडी मछली जाल में विश्वासला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. गतवर्षीचा विजेता संघ आहे वागदा व्हिटर्स, परंतु इथे अडचणींचा सामना करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. त्या काळात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो, तोच काळ तुमचे धैर्य शक्ती वाढवत असतो. इथे आता भीतीचा सामना करावा लागेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण संघर्ष तितकाच महत्वपूर्ण असेल. बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 3 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज अनिकेत कमालीचं कामकाज करतायत. तिथं देखील हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. धावफलक अवांतर धावसंख्येच्या मदतीने 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील इथे गर 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 चेंडूला फिरवलं जाईल. षटक संपते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 बाद 4 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चार धावसंख्येवरती 2 धक्के बसले तर षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज आहेत. अनिल गायकवाड. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर होत आहे. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती फार मोठी दरी भेटली आहे. चेंडू सरळ गॅपमध्ये जाऊन दाखल झालाय. धावा येतील 4. चौकाराच्या मदतीने धावफलक 8 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8-8-8 2 मातब्बल संघांची चौथ्या दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट, कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 8 आणि आपण सर्वच जण अनुभवतोय वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचा थाट. इथे 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 11 धावा आहेत. धावांसाठी धाव. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या खूप दूरवरती. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल. इथं देखील आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. फंबल होत आहेत तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथं देखील यशस्वी आहेत. हा देखील चेंडू आडा बॅटने नक्कीच केला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली झेल सुटलाय आणि इथे जीवदान असेल. गणेश मोडक यांनी जर सलग 3 षटकार मारले तर प्रत्येकचे जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये. चौधरी यांच्याकडून 500 रुपये. अर्थात 3 षटकारांची किंमत आता 1000 रुपये आहे. 14 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गणेशला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं देखील चेंडू डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. दुसरंही षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 15 धावा आहेत. 15 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर षटक क्रमांक 3 निखिल गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून इथे आक्रमण आणि हा देखील चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. इथं देखील चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर.
पाहावं आणि पाहत राहावं. लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. 2 सिक्सर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त आक्रमण आहे. हा देखील चेंडू इथे मोठा फटका घेण्याचा प्रयास आणि तदनंतर एस्ट्यांच्या पाठीमागून वध देखील होईल. फलंदाज होतोय बाद. अभिषेकला इथे परतावं लागेल, परंतु आक्रमणाला सुरुवात अभिषेक करताना पाहायला मिळाले. 27 धावसंख्येवरती चौथाही धक्का बसलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सतीश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. अडचणी आणि अडचणीचा सामना मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि तो केला जातो. इथं देखील अगदी आपण पाहूया. धावफलक 2च्या पद्धतीने पुढे सरसावेल. 29 धावा धावफलकावरती आहेत. विश्वास आणि विशाल ही जोडी अगदी आपण पाहिलं स्वस्तामध्ये परतली. त्या पाठोपाठ दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेट घेण्यामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालं. इथे देखील गोलंदाज नक्कीच करामत करतायत. गोलंदाजीच्या माध्यमातून निखिल गायकवाड चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या 2 चेंडूवरती जरूर आक्रमण झालं, परंतु तदनंतर कमबॅक करणारे चेंडू देखील आलेत. 29 धावा आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमकता आहे. तिथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडू अडवलाय, फील्ड केलाय, फेकही होईल. तोपर्यंत इथे देखील 2 धावा आहेत. 31. 31 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ इथे संपला. सर्वांना सूचना कळवण्यात येते. लकी ड्रॉ साठी फक्त 4 मिनिटाचा कालावधी राहिलेला आहे. ज्यांना कोणा आपली चिठ्ठी टाकायची असेल त्यांनी लगेच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. लकी ड्रॉ साठी 31 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही उर्वरित आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून संदेश लडकत नक्कीच येताना पाहायला मिळतील. हा चेंडू समोरच्या दिशेने तिथे झेल झाला आहे आणि धक्का क्रमांक 5 देखील मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. फलंदाज होतोय बाद. मनीषला देखील इथे परतावं लागेल. पाच बाद धावफलकावरती 31 धावा स्थिर आहेत. अवघे 3 मिनिटं लकी ड्रॉच्या नोंदसाठी राहिलेले आहेत. तर प्रेक्षक राजाला विनंती आहे, जर नोंद करायची कुणाची राहिली असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या स्टेज पाशी यायचंय. 9 नंतर कुणाची नोंद केली जाणार नाहीये. 31 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4. हा चेंडू देखील आडव बॅटने नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. इथं देखील चित्त्याची सपळाई वाघाची दौड पाहायला मिळाली. धावफलक 2च्या मदतीने ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. हा देखील चेंडू इथे यष्ट्या उद्ध्वस्त आणि तदनंतर परतावं लागेल. फलंदाज देखील होतोय बाद. धक्का क्रमांक 6. 33 धावसंख्येवरती 6व्या क्रमांकाचाही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय वागदा वेटर संघाला. तर न्यू बॅटर वैभव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. वैभवला वैभवशाली कामगिरी शेवटच्या षटकातील काही चेंडूंवरती करावी लागेल. गोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. संदेश. हा चेंडू देखील मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. एक वेगवान सिंगल. एका धावेबरोबर 34. 34 धावा आहेत धाव फलकावरती. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं आणि अंतिमचं षटक. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे एस्ट्यांच्या पाठीमागून पुन्हा एकदा जबरदस्त कामकाज बजावलं जात आहे. फलंदाज इथं देखील होते बाद. पाच चेंडू झालेत. 1 चेंडू अजूनही उर्वरित असेल या षटकातला. 34 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक जबरदस्त एसटी रक्षण एसटीच्या पाठीमागून एसटी रक्षक नक्कीच करतायत.
हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळला आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयास नाही आणि याचबरोबर एक डाव संपला जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्या धावा 36 तर विजयासाठी 24 चेंडू आणि 37 धावींची गरज. 24 चेंडू 37 धावा विजयाचं समीकरण आहे. आता वागणे विटर्स मैदानाच्या आतमध्ये येतील. क्षेत्ररक्षण सजवतील. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील येणं गरजेचं असेल. प्रेक्षक राजाला विनंती आहे, जर कुठल्या प्रेक्षकांनी डबल नोंद केली तर त्याला या वडकी प्रीमियर लीग 15 दिवसाच्या जो मॅचेसचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्याची नोंद अजिबात घेणार नाहीये. त्यामुळे रोजच्या दिवसात आपल्या एकाच नावाची नोंद करायची आहे. आपण डबल नोंद करायची नाहीये. असा कुठलाही प्रेक्षक आढळल्यास त्या प्रेक्षकाला नोंद करण्यासाठी वडकी प्रीमियर लीग या पूर्ण लीगमध्ये बंदी आणण्यात येईल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय वालवा वस्ती फायटर्स विरोधामध्ये बाजारे बाळा वॉरियर्स. 24 चेंडू आणि 37 धावा विजयाचं समीकरण नक्कीच आहे. सगळ्या खेळाडूंना आणि प्रेक्षक राजाला विनंती आहे, पिचच्या समोरून जो वडकी प्रीमियर लीगचा जो बॅनर आहे त्या समोरून कोणीच यायचं नाहीये. पिचच्या बॅक साइडनी जो रोड आहे त्या साइडनी नोंद करायला यायचंय. शेवटचा मिनिट राहिला नोंदसाठी. कुणाची नोंद राहिली असेल तर लकी ड्रॉ साठी नोंद करायला यायचंय. चला वागडे हिटर्स आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. त्याचप्रमाणे लडकत वस्ती योद्धाच आपले 2 फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय वालवा वस्ती फायटर्स विरोधामध्ये बाजारे माळा वॉरियर्स. दोनही टीमचे कॅप्टन या संघनायक या नाणेफेक आपण संपन्न करतो यानंतरच्या मॅचची. तर लडकत वस्ती योद्धाच टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेळ वाचवणं गरजेचं असेल. चला लकी ड्रॉची नोंदचा टाइम संपलेला आहे. तर कुठल्याही प्रेक्षकांनी नोंदसाठी यायचं नाहीये. आजच्या दिवसाचा 4थ्या दिवसाचा लकी ड्रॉचा जो टाइम होता तो संपलेला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रेक्षकांनी नोंद करण्यासाठी यायचं नाहीये. आजच्या दिवसातील शेवट मॅच संपल्यानंतर या दिवसाचा लकी ड्रॉचा विनर काढला जाईल. पंच चालू करून घ्या सामना. 24 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा समीकरण नक्कीच आहे. 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाले. सलामीची जोडी अनिकेत आणि निखिल गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. तिथे चेंडू हवेच. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया 9+2 अर्थात 3 धावा येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने संघाचं खातं इथे मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. 3 धावा आहेत. तर शेवटचे 24 चेंडू आता 34 धावा विजयाचं समीकरण. विश्वास पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून हा चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल लो स्कोरिंग सामना देखील विजयी होऊ शकतो परंतु त्यासाठी संघर्ष फार मोठा असेल तो करावा लागेल. हा चेंडू देखील इथे अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत इथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावफल एका धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 22 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण. विश्वास पहिल्या षटकामध्ये करामत करणार का? स्ट्राईकला अनिकेत. इथं देखील वाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 5 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत.
हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास जरूर होता. इस्टनच्या पाठीमागे चूक, हलकी शेज घेत चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव इथे देखील येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 6 धावा आहेत. शेवटचे 21 चेंडू विजयासाठी 31 धावा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया हवेत बरीचशी उंची घेतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तिथे झेल तर निसटलाय आणि तदनंतर जीवदान देखील असेल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 8 धावा आहेत. शेवटचे 20 चेंडू 29 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे भन्नाट वेग आता समजू शकत नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. यानंतरची होणारी मॅच बोथ कॅप्टन वारंवार कॉल केले जात आहेत. लवकरात लवकर उपस्थित व्हा. इथं देखील अगदी आपण पाहूया षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिलं षटक संपलं जाईल. वल्वा वस्ती फायटर्स विरोधामध्ये बाजारेमाळा वॉरियर्स. चला बाजारमाळ्याचे कॅप्टन टॉस उडवण्यासाठी पुढे यायचे. त्याचप्रमाणे वल्लभ वस्तीचे कॅप्टन पुढे या. अक्षय गायकवाड यांचा टॉस घेऊन जे डिसिजन घेतील ते इथे कळवा. आठ धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. अगदी शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक. 29 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. बाजारमाळा वॉरियर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे वल्लभ वस्ती फायटर्स आपल्याला विनंती आहे ही मॅच झाल्याच्या नंतर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अजून आपल्याला 4 सामने घ्यायचे. त्यामुळे ज्या संघाला क्षेत्ररक्षणाचा सांगितले जाईल त्या संघाने ही मॅच झाल्यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चालू करा पंच. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. षटक क्रमांक 2 गणेश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. तिथे मिसफील्ड आणि इथे चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 12 धावा आहेत. शेवटचे आता 17 चेंडू बनवायचे आहेत. 25 धावा. एक एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल, एक एक चूक विजयापासून दूर नेणारी असेल, त्या चुका मैदानाच्या आतमध्ये टाळाव्या लागतील. लो स्कोरिंग सामना देखील विजय होऊ शकतो, परंतु त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावाच लागणार यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत गणेश. हा चेंडू देखील आडवा बॅटने नक्कीच खेळून काढला. हलक्याच्या हाताने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. इथं देखील 2 धावा. धावफलकावरती 14 धावा आहेत. शेवटचे 16 चेंडू 23 धावा विजयाचं समीकरण. कोण बाजी मारणार, कोण विजय होणार? एका बाजूने लढकत वस्ती योद्धा असतात, दुसऱ्या बाजूने वागड विटार्स. दोनही संघ माथबल ताकदीचे आहेत, परंतु लढणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. लढण्याचा इतिहास आमूचा, हरणं आमच्या रक्तात नाही. इथे आक्रमण. चेंडू सरळ जातोय. एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. चौकार. धावफलकावरती 18 धावा. शेवटचे 15 चेंडू बनवायचे आहेत. 19 धावा. लढावं लागेल. आता गोलंदाजांनी जर मैदानाच्या आतमध्ये धार आणली, सुरले ताल सापडला तर हा सामना विजय करू शकतात वागड विटर्स. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. तिथे झेल टिपला जाईल. लाजवाब झेल आणि पहिल्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. फलंदाज होते बाद. अभिषेक लाजवाब झेल टिपताना पाहायला मिळालेत. 6 चेंडू 13 धावींची खेळी करत निखिल देखील बाद होताना पाहायला मिळतील. तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. संदेश. शेवटचे आता 14 चेंडू 19 धावा. कोण बाजी मारणार? इथे प्रत्येक संघ विजयाच्या ओढीने आलाय. विजय मिळवणं तितकंच गरजेचं असेल. इंतजार करने वाले को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. इथे आता
थांबून चालणार नाही. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, लढावं लागेल मित्रांनो, कारण सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्त्वपूर्ण. एका बाजूने गतवर्षीचा विजेता संघ आहे वागड व्हिटर्स, तर दुसऱ्या बाजूने लडकत वस्ती योद्धाच. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 14 चेंडू 19. हा चेंडू आडा बॅटने दिशा दिली, क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडू अडवलाय, सिंगल डबलचं समीकरण इथं फेकी येते, तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलकावरती 20 धावा आहेत. वागड व्हिटर्स या संघाने जर हा सामना जिंकला तर व्हाईट गोल्ड पक्ष या ग्रुप कडून 1000 रुपये जमा झालेले आहेत. धावफलकावरती अगदी नजर टाकूया. 13 चेंडू आणि 17 धावा विजयाचे समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. 20 धावा आहेत. अजूनही उर्वरित 1 चेंडू या षटकाचा बाकी शेष असलेला पाहायला मिळेल. 5 चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील गणेश, तर स्ट्राईकच्या दिशेने संदेश. कोण करामत करणार? हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने स्टॅनच्या पाठीमागे नक्की चूक होते. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आली आहे. षटक संपतंय दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूंमध्ये बनवल्या धावा 21, तर शेवटचे 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. वागड व्हिटर्स या संघाने जर हा सामना जिंकला तर व्हाईट गोल्ड पक्ष ग्रुप कडून आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हो मुश्किल पत्थर से उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. हो मुश्किल पत्थर सी उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोकेंगी जो चिंगारी, तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. तू सत्य के पथ पर चल. हो कहीं से भी शुरुआत, बस शुरुआत होनी चाहिए, बस शुरुआत होनी चाहिए. इथे सुरुवात करावी लागेल. एका बाजूने आक्रमणाला तर दुसऱ्या बाजूने धावा रोखण्यासाठी गोलंदाजांना देखील विकेट घेण्यासाठी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. शेवटचे 12 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी. 16 धावा. हा चेंडू इथे आडव्या बॅटनी नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय आणि तदनंतर इथे नो प्लस झोन अर्थात 3 धावा अतिरिक्त आहेत. अतिरिक्त धावांचा पाऊस, अतिरिक्त धावा इथे रोखाव्या लागतील. मनीष गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. शेवटचे 12 चेंडू 13 धावा. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय वडकी प्रीमियर लीग. शेवटचे 11 चेंडू बनवायचे आहेत 12. एक डॉट बॉल महत्वपूर्ण असेल वागड व्हिटर्स संघासाठी. इथे आक्रमण झालंय समोरच्या दिशेने. हवाई फायर, मॅक्झिमम बिग सिक्सर. चेरन संदेशच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलकावरती 31 धावा आहेत. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या 6 धावा. क्रिकेट अगदी आपण पाहतोय. क्रिकेटची भविष्यवाणी कोणी सांगू शकत नाही. अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. एका बाजूने गतवर्षीचा विजेता संघ आहे, तर गतवर्षी मात्र सगळ्यात लूज असणारा संघ म्हणून लडकत वस्ती योद्धा संघाकडे देखील आपण पाहतो जो. परंतु इथे वागड व्हिटर्स संघावरती आक्रमण करतायत लडकत वस्ती योद्धाच. इथे देखील चौकार आहे. शेवटचे 9 चेंडू बनवायच्या 2 धावा. 9 चेंडू 2 धाव्यांची गरज. क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कोणता संघ नक्कीच रंग उधळेल आपण सांगू शकत नाही. आणि याचबरोबर लडकत वस्ती योद्धा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. संदेश लडकत या खेळाडूस शंकरदादा गायकवाड ज्यांनी आपल्या या ग्राउंड बनवण्यासाठी जे महत्वाची भूमिका घेतलेली आहे त्यांच्याकडून संदेशसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले. तर संदेशला विनंती आहे ते पारितोषिक घेऊन जायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय लडकत वस्ती योद्धा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. 5 चेंडू 17 धाव्यांची खेळी फलंदाजी करत असताना केली आहे. तर गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 3 विकेट घेत 5 धावा खर्च करणारा संदेश लडकत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संदेश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. संदेशसाठी या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब बी दिला जातोय. आणि त्याचप्रमाणे शंकरदादा गायकवाड यांच्याकडून संदेशसाठी 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आले. तर संदेशला विनंती आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि आपल्यासाठी जे पारितोषिक आले ते घेऊन जाण्यासाठी यायचंय.
चला वल्लवा वस्ती फायटर्स आपल्याला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण लावायचंय.